काल कुठपर्यंत आलो होतो? इपिथेलियल टिश्यू कंप्लीट झाल्या होत्या बरोबर. आता त्यातले 3 टाइप्स कुठले कुठले बाकी आहे? इपिथेलियल टिश्यू आपलं सॉरी ॲनिमल टिश्यू मधले कोणते कोणते टाइप बाकी आहे? कनेक्टिव्ह, मस्क्युलर आणि नर्वस टिश्यू. प्रत्येक संडेला सुट्टी असते का तुम्हाला सगळ्यांना? सुट्टी कंप्लीट का ट्रेक वगैरे असतो? सुट्टी. सॉरी फॉर दॅट की आज तुम्हाला माझ्यामुळे यावं लागलं संडेला. ठीक आहे, इट्स ओके. काय होतं एखाद्या वेळेस यायला, काय होतं ना की आता नेमका प्रॉब्लेम असा झालाय की माझ्या भरपूर इतके काम आहे की मी किती दिवस झाले आता मला 5-6 लेक्चर झाले, आपले 5 झाले असतील. मंडे ट्यूजडेला आलो तुम्ही. ट्यूजडे पासून मी म्हणजे माझी बहीण इथंच असते, माझे काका इथंच असतात. मी सकाळी 8ला त्यांच्या घरातून निघतोय. माझी भाची एक छोटी 1 वर्षाची पण नाही झाली अजून. मी तिच्यासाठी आलो होतो इथं नेमकं की आता महिनाभर सुट्ट्या तर तिच्यासोबत टाइम स्पेंड करत. सकाळी 8ला घरातून निघतोय, डायरेक्ट रात्री 8-9लाच घरात जातोय. दिवसभर बाहेरच आहे, त्याच्यामुळं टाइमच स्पेंड करता येत नाही. आणि आता तिचा कार्यक्रम आहे, जावळाच कार्यक्रम आहे 5-6 दिवसांनी. मग 5-6 दिवसांनी उद्याच जायचंय मला. सो मग म्हटलंय आपलं पटकन निपटून टाकावं. निपटून टाकण्यापेक्षा की एक एक पार्ट कम्प्लीट करून घ्यायचं, नंतर काही ऑनलाईन पण टीचिंग करू शकतो. तुम्हाला ते राहील ना सपोर्टिव्ह, म्हणजे तुम्ही झूमवरती वगैरे करू शकता ना. कारण की नंतरचं काही नाही, मोस्टली इव्हिनिंगला तुमचं लेक्चर वगैरे झाल्याच्या नंतर करेल, किंवा मग बघू आपण जे सवय तसं रात्री वगैरे घेईल मग लॅपटॉपवरून. कारण की काय ना, प्रत्येक वेळेस आता पूर्णचे पूर्ण सिलेबस इथून फिजिकली राहून मी कम्प्लीट नाही करू शकत. सो मग आपण ऑनलाईन पण बघू, ट्राय करू जसं होईल तसं. ठीक. सो इपिथेलियल टिश्यू कंप्लीट झाला आपला. त्यानंतर आता कनेक्टिव्ह टिश्यू घेऊ आपण. सो त्याच्या अगोदर एक सांगायचं की काल जे झालं ते रीड केलं सगळ्यांनी. थोडं कॉम्प्लेक्स पार्ट होता कालचा, बरोबर? रीड केला सगळ्यांनी? काही डाऊट आहे त्यात? काल 2-3 जण आले ते डाऊट घेऊन माझ्याकडे, कोणाचे झाले कोणाचे नाही झाले सॉल्व, कोणाचं बाकी होतं. तू आली त्या ते तू झाला, अजून एक जण आला होता कोणीतरी, तू आला होता, अजून एक कोणतरी आलं होतं, पण मी सांगितलं की मी जेवत होता इथे. काय होतं तुझं? हां परत ऍपियर करायचं, डिसअपियर का करायचं? कारण की आता बघ, ही सेल आहे, यात न्यूक्लियस आहे. आता आपल्याला डिवाइड करायचंय अगोदर न्यूक्लियस, बरोबर? आणि न्यूक्लियस सोबत सोबत सायटोप्लाझम पण डिवाइड करायचंय. आणि हे कॉमन मटेरियल आहे, यात कॉमन मटेरियल आहे. आता याचं 2 पार्ट जर करायचे, बरोबर, एका सेलचे जर 2 सेल तयार करायचे आपल्याला, तर यातलं मटेरियल याला पण शेअर करावं लागेल, याला पण शेअर करावं लागेल. सो दॅट्स वाय की हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर केल्यानंतर काय होईल, हे मटेरियल कॉमन होऊन जाईल. आता तो स्पेशल न्यूक्लियसचा पार्ट आहे का? नाही, आता पूर्ण सायटोप्लाझमचा पार्ट झाला. आणि यानंतर मग त्याचं डिव्हिजन होईल, आणि मग ते 2 पार्टमध्ये पुन्हा तो ऍपियर होईल. म्हणजे आता स्पेशल, अगोदर सेलचं हे काय होतं की न्यूक्लियस तिला स्पेशल होता, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन होतं, त्यामध्ये मटेरियल होतं, बरोबर? सेलला डिवाइड केलं, ते कॉमन मटेरियल केलं, त्यानंतर पुन्हा ते काय होईल, डिसअपियर झालं. मग आता ते मटेरियल कॉमन झालं, पण पुन्हा 2 नवीन सेल बनल्या, बरोबर? नवीन सेल बनल्या तर त्यांना पण न्यूक्लिअर मेम्ब्रेन लागेल, कारण की ती एक नवी सेल बनली, त्यापासून दुसऱ्या नव्या सेल होतील. पण जेव्हा दुसरी सेल बनली, 2 डॉटर सेल्स बनल्या, 2 न्यू डॉटर सेल्स फॉर्म झाल्या, त्यापासून जेव्हा नवीन दुसऱ्या सेल्स फॉर्म होतील, तेव्हा पुन्हा सेम ॲज इट इज होईल, की डिसअपियर पण होईल आणि ॲपियर पण होईल. बट फक्त डिसअपियर होणं आणि ॲपियर होणं याच्यामुळे काय करते फक्त ती, की आपलं जे मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल, ते फक्त कॉमन करून पुन्हा अनकॉमन करायचंय. ठीक आहे, इथपर्यंत का झालं क्लिअर? डाऊट? अजून काही डाऊट आहेत? म्हणजे खरंच झाला की तुला बरोबर आहे ना, कळतंय ना की का बरं होतोय डिसअपियर आणि ॲपियर? बरोबर. अजून कोणाला काही डाऊट? सगळं समजतंय? क्या बात आहे. एक तर मी खूप खराब शिकवतोय किंवा खूप चांगलं शिकवतोय? खूप खराब शिकवलं तर खूप डाऊट असता, खूप चांगलं शिकवलं तर एक डाऊटच नसतं. मग दोन्हीतलं काय, मी काय समजू? चांगलं शिकवतोय, खराब शिकवतोय? तोंडावर म्हणताय बा तुम्ही, आता मांग काय म्हणताय ते मला पण माहिती आहे. ठीक आहे, आपण स्टार्ट करू आज कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू, ठीक आहे.
बॉडीमध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या टिश्यू सापडत असतील तर ते कनेक्टिव्ह टिश्यू आहे, मोस्ट अबंडंट आहे. ठीक आहे, का बरं? मोस्ट अबंडंट आहे. अबंडंट मीन्स की पुष्कळ प्रमाणात सापडतं, खूप जास्त प्रमाणात पूर्ण बॉडीमध्ये सगळ्यात जास्त याच टिश्यू असतील, कारण की यामध्ये 3 टाइप्स आहे आणि हे 3 टाइप्स पूर्ण बॉडीची नीड्स फुलफिल करतात. यामध्ये 3 टाइप्स आहे, एक सिंपल कनेक्टिव्ह टिश्यू, एक स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू, त्याला आपण सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो, आणि थर्ड आहे वास्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. या 3 पासूनच जो नियर अबाउट 80% आपली बॉडी मेड बनलेली आहे. ठीक आहे, कुठले कुठले टाइप या 3? सिंपल कनेक्टिव्ह टिश्यू, सिंपल कनेक्टिव्ह टिश्यू, स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू, या वेळेला आपण सपोर्टिव्ह पण म्हणतो, आणि थर्ड आहे व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर मध्ये काय येईल मग? व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय येईल? ब्लड. स्केलेटल मध्ये काय येईल? बोन्स आणि आपले लिगामेंट्स. आणि सिंपल मध्ये काय होईल? ज्या पूर्ण टोटल मसल्स बनतात त्या. ठीक आहे, बघू आपण आता जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे याचं मेजर फंक्शन काय असतं? बाइंडिंग, म्हणजे कुठली गोष्ट बाइंड करणे, मसल्सला बाइंड करते, त्यानंतर सपोर्ट देणे, प्रोटेक्शन, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड, देन एनर्जी, त्यानंतर इन्सुलेशन, फॅट स्टोरेज आणि बॉडी डिफेन्स. हे फंक्शन कोणाकोणाचे? कनेक्टिव्ह टिश्यूचे. हे 3 टाइप्स आहे. 3 टाइप्स आपण एक एक बघू व्यवस्थित. आता कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल सांगतोय. ठीक आहे, लिहून घ्या. कनेक्टिव्ह टिश्यूचे काय काय फंक्शन्स आहे? मेजर फंक्शन इज बाइंडिंग, सपोर्ट, प्रोटेक्शन, ट्रान्सपोर्टेशन, फॅट स्टोरेज आणि बॉडी डिफेन्स. ठीक आहे, आता कुठे कुठे सापडतील या? इट फाउंड इन बोन, कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे काय असतं? बोन, कार्टिलेज काय असतं? लिहून घ्या, सांगतो एकदा. ब्लड, बोन, कार्टिलेज, ब्लड, लिम्फ, LYMPH, ब्लड, लिम्फ, टेंड्रॉन्स आणि लिगामेंट. आता डिफरंट वेगवेगळे ऐकले आपल्या बॉडीचे पार्ट नाही, एक छोटे छोटे स्मॉलर पार्ट आहे. लिम्फ काय असतं? ब्लड मध्ये असतं. ठीक आहे, त्यानंतर टेंड्रॉन नर्वस टिश्यू मध्ये असतं, नर्वस सेल मध्ये असतं. लिगामेंट काय असतं? 2 बोन्सला जॉईन करण्याचं जे असतं ते त्याला लिगामेंट म्हणतो आपण, बरोबर. कार्टिलेज काय असतं? कान आपला पूर्ण बोन आहे का? नाही, सेमी सॉलिड आहे, म्हणजे सेमी बोन आहे, पूर्ण बोन नाही आहे. सो ते काय असतं? कार्टिलेज. त्यानंतर अजून कुठे कुठे असे पार्ट? नोज मध्ये, अजून बस 2च ठिकाणी जास्त आहे, एक कान आणि एक नोज. ठीक आहे, इथेच आहे ते कार्टिलेज. त्याला म्हणतो आपण की सेमी सॉलिड किंवा सेमी बोन येते, की पूर्णपणे एकदम सॉलिड बोन पण नाहीये आणि पूर्णच्या पूर्ण लिक्विड मध्ये पण नाही, जसं की ब्लड आहे तसं, लिम्फ सारखं. ठीक आहे, सेमी आहे, म्हणजे इथं फ्लेक्झिबिलिटी त्याला आहे, बरोबर. ठीक आहे, इथे असतं
त्यानंतर आहे सिंपल कनेक्टिव्ह टिश्यू बघू आपण. टेंडॉन ते बघू आपण समोर याच्या मसल्स स्केलेटल सिस्टम मध्ये येईल. आता सिंपल कनेक्टिव्ह टिश्यू, यामध्ये सिंपल कनेक्टिव्ह टिश्यू सिंपल कनेक्टिव्ह टिश्यू किंवा याला प्रॉपर म्हणतो आपण. सिंपल मध्ये काय काय येईल मग, यात कार्टिलेजेस येतील सगळे. सिंपल कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कार्टिलेजेस येतील. ठीक आहे, कार्टिलेजेस मेडअप ऑफ कशापासून बनलेला असतं कार्टिलेजेस. कार्टिलेजेस इट इज मेडअप ऑफ white fibers called as collagen protein. कोलेजन प्रोटीन पासून बनलेलं असते सिंपल कनेक्टिव्ह टिश्यू आणि मेनली कुठे सापडेल, कार्टिलेजेस त्या ठिकाणी. ठीक आहे, आता ज्या कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याचा बेस काय माहिती का, मॅट्रिक्स. मॅट्रिक्स मीन्स की त्याची स्ट्रक्चरवरती डिपेंड करते त्याची टिश्यू कोणती आणि त्याचा सपोर्ट म्हणजे काय काय करणार आहे. जसं की आता कुठलाही मॅट्रिक्स, कुठलाही बेस, कनेक्टिव्ह टिश्यूचा बेस त्यालाच आपण मॅट्रिक्स म्हणतो. स्ट्रक्चर दोन याच्यामध्ये सापडेल, एक सापडेल सॉलिड आणि दुसरा असेल लिक्विड मध्ये. बरोबर. आता सॉलिड मध्ये काय काय असेल, बोन. बरोबर. अजून आता सांगितलंय कार्टिलेजेस. लिक्विड मध्ये काय काय असेल, ब्लड आणि लिम्फ. हे स्ट्रक्चर आपल्या कनेक्टिव्ह टिश्यूज बॉडीमध्ये. कनेक्टिव्ह टिश्यू दोन याच्यामध्ये सापडतील, सॉलिड आणि लिक्विड मध्ये. जे सॉलिड आहे ते काय काय, बोन आणि कार्टिलेजेस आहे. त्यानंतर लिक्विड मध्ये काय काय, मग ब्लड आणि लिम्फ आहे. ठीक आहे. आता जी सिंपल कनेक्टिव्ह टिश्यू त्यामध्ये एक प्रॉपर कनेक्टिव्ह टिश्यू येतं. प्रॉपर कनेक्टिव्ह टिश्यू याला हे प्रॉपर म्हणतो आपण, सिंपलला पण प्रॉपर म्हणतो. प्रॉपर मीन्स की याचं स्ट्रक्चर आहे ना एकदम वेल स्ट्रक्चर असतं. बरोबर. त्याला सिंपल कनेक्टिव्ह टिश्यूला आपण प्रॉपर कनेक्टिव्ह टिश्यू पण म्हणतो. यामध्ये दोन टाइप्स येतात, एक लूज आणि एक डेन्स. लूजली कॉम्पॅक्टेड असतं, एक डेन्सली कॉम्पॅक्टेड असतं. ठीक आहे, इथपर्यंत कळतंय. ठीक आहे. सिंपल मध्ये दुसरा सब टाइप आहे मग एक लूज कनेक्टिव्ह टिश्यू. सिंपल मध्ये लूज कनेक्टिव्ह टिश्यू लूज कनेक्टिव्ह टिश्यू सिंपल मध्ये येतं. ठीक आहे. याचं काय काम आहे, आता लूज कनेक्टिव्ह टिश्यू कुठे कुठे लूज कनेक्टिव्ह टिश्यू दिसतील तुम्हाला बॉडीमध्ये. कुठे असं वाटतं की जिथे लॉजिक काय तुमचं की इथे काय असतील, लूज जास्त असतील कनेक्टिव्ह टिश्यू. कुठे असेल, कुठे बोला कुठे असं वाटतं लॉजिक काय, कुठे कुठे असतील. स्किन मध्ये, अजून टंग मध्ये तर नाही, स्किन मध्ये आहे. ठीक आहे, स्किन मध्ये. सो हे काय लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऍडिपोज आणि
ऍडिपोज अँड एरिओला. हा, रेटिक्युलर. हा, सो एरोलार आणि ऍडिपोज टिश्यू असतात. आता जे ऍडिपोज टिश्यू आहे किंवा एरोलार टिश्यू आहे ते कुठे होते, इपिथेलियल किंवा ऑक्सिजनमुळे होतं बऱ्याच ऑर्गन्स मध्ये. ठीक आहे, जसं की स्किन, ब्लड मध्ये हे सापडतील. कुठे, ज्या टिश्यू काय म्हणतात एरोलार पासून बनलेल्या असतील त्या कुठे कुठे सापडेल, इपिथेलिया ऑफ इपिथेलिया ऑफ ऑर्गन्स. ठीक आहे, बऱ्याच ऑर्गन्सच्या इपिथेलिया मध्ये असतात. त्यानंतर असेल स्किनच्या बिनत मध्ये, स्किन मध्ये असतं आणि ब्लड मध्ये. ऍडिपोस आणि एरोलर टिश्यू असतात लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये, ते सापडतील इपिथेलियल ऑफ ऑर्गन्स आणि स्किन, ब्लड मध्ये सापडतील. ठीक आहे, ऍडिपोस मध्ये येतात. त्यात दोन टाइप्स, एक व्हाईट आणि एक येलो. ठीक आहे, ते ऍडिपोस मध्ये येतील. ऍडिपोस टिश्यू ते कुठे असतील मग, ऍडिपोस टिश्यू जे ते कुठे असतील, किडनीच्या नाही, किडनी बोन मध्ये नाही. ऍडिपोस टिश्यू म्हणजे फॅट्स असतात. सो आपल्या स्किनच्या खालीच असतं एकदम. ठीक आहे, स्किनच्या खालीच, बिनिथ द स्किन असतं एकदम. स्किनला जो अटॅच असतो, जे की शॉक ऍब्झॉर्बरचं काम करतं, फॅट मेनली शॉक ऍब्झॉर्बरचं काम करतं, ते असेल मग एकदम स्किनच्या लगेच लागून. ठीक आहे, सो ऍडिपोस टिश्यू तिथे लिहून घ्या की ते लोकेटेड बिनिथ ऑफ द स्किन. बिनिथ द स्किन करा, बिनिथ द स्किन. ऍडिपोस टिश्यू दोन टाइपचे असतात, एक व्हाईट आणि एक येलो. व्हाईट कुठे असतील आणि येलो कुठे असतील मग, येलो पूर्ण बॉडीच्या म्हणजे स्किनच्या अंडरदा असेल, आणि जे व्हाईट असतील ते किडनीच्या वरती असतं, किडनीच्या आजूबाजूला. किडनी आणि आय थिंक किडनी, लिव्हर, स्टमकच्या आजूबाजूला तिथं असतात व्हाईटवाले. इथपर्यंत कळालं, यात काही डाऊट आहे, कळतंय. सिंपल कनेक्टिव्ह टिश्यूचा काय सब टॉपिक, हे काय सब टाईप कुठला आहे, लूज कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू कुठे कुठे असेल मग, एक तर बनलेला कशापासून असतो, ऍडिपोस आणि एरोलार टिश्यू पासून बनलेला असतो. कुठे कुठे असेल मग, इपिथेलियल ऑफ मेनी ऑर्गन्स, त्यानंतर स्किनच्या आणि ब्लड मध्ये असतो. त्यानंतर जे ऍडिपोस आहे, ऍडिपोस कुठे असेल, बिनिथ द स्किन असेल. आणि त्यातले दोन टाइप्स आहे, एक व्हाईट असतो, एक येलो असतो. ठीक आहे, त्यानंतर डेन्स मध्ये, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू याचा बी टाइप आहे. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू हे कशापासून बनलेला असेल, it is made up of compactly dense collagen fibers. याचे पण दोन टाइप्स आहे की काय करेल, एक रेग्युलरी कॉम्पॅक्टेड असेल आणि एक इरेग्युलर कॉम्पॅक्टेड असेल. एक रेग्युलर, एक इरेग्युलर. रेग्युलर आणि इरेग्युलर मध्ये असेल. आता इरेग्युलर कुठे असतील, रेग्युलर कुठे असतील, बोन मध्ये, बोन किंवा लिगामेंट मध्ये असतील. ठीक आहे, इरेग्युलर कुठे असतात, स्किन मध्ये. कारण की स्किन कशी आपली इरेग्युलर आहे,
प्रॉपर एकदम याच्यामध्ये का रेग्युलर मध्ये का नाही? बरोबर, इथपर्यंत ठीक आहे? यात काही डाऊट कळतंय? हा थोडा थिअरॉटिकल पार्ट आहे, थोडं बोर होईल थोडं, म्हणजे पण आता नाईलाज आहे, जसं आहे तसं सांगावं लागतील. याच्यात काही कन्सेप्ट नाही आहे प्रॉपर, ठीक आहे? सो जेवढं सिम्पल करून सांगता येईल तेवढं सांगतोय. यात कन्सेप्ट नाही आहे, हे थोडा थिअरॉटिकल पार्ट आहे, थोडं बोर होईल, बट तुम्हाला तेवढं हे करावं लागेल. करू रफे? आमचे एक सर होते, एवढ्याच जागा शिकवायचे, एक एवढ्याच वेळात. तुमच्यात जर दम असेल तर ते लिहून दाखवा, रनिंग नोट्स काढून दाखवा त्याच्या. म्हणजे एक शब्द लिहितील, त्याच्यावरती दुसरा, त्याच्यावरती खालचा, कुठेच लिंक तुम्हाला कळणार नाही. जोपर्यंत तुम्ही म्हणजे तुमचं लक्ष नसेल क्लासमध्ये, ज्याचं लक्ष नसेल त्याला कळतच नव्हतं. एवढ्याच जागेत लिहायची पूर्ण. म्हणजे शेवटी जर एखाद्याने फोटो काढला तेवढ्या जागेचा, तो म्हणून की आता हे शब्द मला वेगवेगळे करून दाखवा एक, किंवा जेवढे स्पेलिंग लिहिले त्याचा एखादा शब्द बनवून दाखवा. एकावरतीच लिहायचे, तेच एकत्र गुंतून 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 सगळे लिहायचे. कारण की काय होतं ना, एकदा फ्लो मध्ये निघाला माणूस की लगेच एखाद्या शब्दावरून दुसरा शब्द आठवतो, दुसऱ्या शब्दावरून दुसरा शब्द आठवतो, एखादी गोष्ट तिथे दाखवली तिथेच मेन्शन करता येतं, आणि त्याची लिंक तुम्हाला लावता येत नाही जोपर्यंत तुम्ही लक्ष देत नाही तोपर्यंत. असतात असे टीचर खूप सारे. एक आमचे अजून एक टीचर होते फिजिक्सचे, 11th 12वीला 12th मध्ये क्लास लावले होते तेव्हा, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. ते काय करायचे की क्वेश्चन्स द्यायचे, आणि म्हणजे कॉम्पिटिशन सारखं डेली लेक्चरमध्ये, की क्वेश्चन्स द्यायचे, जो फास्ट आणि करेक्ट आन्सर देईल त्याला 1 रुपया द्यायचे, चिल्लर आणायचे ते सोबत, 1 रुपया द्यायचे. तर असे 1 रुपया 1 रुपया. तर फिजिक्सच्या वेळेस, फिजिक्सचे मला आय थिंक काहीतरी 126 का 100 रुपये अजून जमा, म्हणजे तसेच ठेवले मी 126 रुपये पूर्ण. म्हणजे जोक नाही तुम्हाला सांग, 126 रुपये कमवणं अख्ख्या क्लासमध्ये एकट्यालाच. माझ्याकडे 126 रुपये, कोणाकडे 20, कोणाकडे 30 असेच आहे. माझ्याकडे 126 रुपये सरांचे. म्हणजे मी जसे 1 रुपया साठवून ठेवलाय. तो डाऊट फास्ट आणि बरोबर सॉल्व्ह करणं रोजच्या लेक्चरमध्ये. आणि असे नाही फक्त रोज 10-10, 15-15 नसून व्हायचे, रोज 1-1, 2-2 डाऊट घ्यायचे सर, फक्त असे म्हणजे एक्झाम्पल द्यायचे, त्यापैकी तुम्ही सॉल्व्ह करायचे. अशी कॉम्पिटिशन घ्यायची सर, मजा यायची त्यावेळेस. आता घेऊ आपण जेव्हा हे क्वेश्चन्स करू ना, म्हणजे रिव्हिजनच्या वेळेस क्वेश्चन्स करू, किंवा एक पूर्ण प्लांट अनाटॉमी सेलचा वगैरे झाला ना, त्याचे क्वेश्चन सेटचा हे घेत असतो, प्रॅक्टिस घेतो. माझ्याकडे आहे सेट, तेव्हा तुमची मजा येईल. आन्सर्स द्यायचे, प्राइस वगैरे हे म्हणजे एवढं श्रीमंत नाही की मी पण 1-1 रुपया देऊ शकतो, असं काही नाही. ठीक आहे. त्यानंतर आज डबे आणले सगळ्यांनी का नाही? डबे आणता तुम्ही की मेसवर जेवायला जाता? कोणाकोणाची मेस आहे? बाकीच्यांनी डबे आणलेत, तुमच्यासोबत जेवण करणार. मी आज डब्बा नाही आणला. तेव्हाच डाऊट विचारा मग काही असलं, म्हणजे नॉन कॅमेरा सगळे असे तुम्हाला जे सिम्पल डाऊट असतील ते. ठीक आहे. सेकंड यात सेकंड कुठला टाईप आहे कनेक्टिव्ह टिश्यू मधला? सेकंड कुठला टाईप आहे कनेक्टिव्ह टिश्यू मधला? सपोर्टिव्ह स्केलेटल. ठीक आहे. स्केलेटल किंवा सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू. कधी असे टीचरना दिले नाही तुम्ही डब्बे? आम्ही स्कूलमध्ये तर सरांचा डब्बे आम्ही खायचो, आणि सरांना आमचे आणून द्यायचो डब्बे सगळं. स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू यामध्ये आता स्केलेटल मध्ये कोणकोणते असतील? 2 आता सांगितलं. इथे मॅट्रिक्स लिहून दिलं होतं. काय असते सॉलिड मध्ये? बोन आणि कार्टिलेज. फर्स्ट लिहा त्यामध्ये बोन, सॉरी कार्टिलेज लिहा फर्स्ट. कार्टिलेजेस. ठीक आहे.
यामध्ये इट इज अ सॉलिड सेमी रिजिड, it is a solid semi rigid and flexible material called chondrine. कॉन्ड्रेन पासून बनलेलं असतं कार्टिलेज. ठीक आहे, व्हाईट फायबर्स आपण म्हणतो त्याला. कॉन्ड्रेन पासून बनलेलं असतं कार्टिलेजेस. यात दोन टाईपचे कार्टिलेजेस असतात. एक हायलिन कार्टिलेजेस आणि दुसरं असतं फायब्रस कार्टिलेजेस. आता ते कुठे कुठे असतं ते बघू आपण. एक आहे हायलिन कार्टिलेजेस आणि दुसरं आहे फायब्रस कार्टिलेजेस. कार्टिलेजचे दोन टाईप, एक हायलिन एक फायब्रस. बरोबर. आता हायलिन कुठे कुठे होईल, कुठे कुठे असेल? इट फाउंड्स इन याच्या समोरल्या इट फाउंड्स इन लॅरिंग्स LYRNX लॅरिंग्स म्हणजे काय? फॅरिंग्स मध्ये काय असतं? लॅरिंग्स म्हणजे विंड पाईप, फूड पाईप. ठीक आहे, लॅरिंग्स फॅरिंग्स आणि आपलं वोकल कॉर्ड. लॅरिंग्स मध्ये असेल लॅरिंग्स, त्यानंतर नेझल सेप्टम नाकाच्या याच्यामध्ये, नाकपुड्यामध्ये नेझल सेप्टम म्हणजे नाकपुड्या, नाकाच्या नाकपुड्या, नेझल सेप्टम. त्यानंतर ट्रकियल रिंग मध्ये असेल. ट्रकियल रिंग मध्ये कसं असेल? ही आपली ट्रकिया म्हणजे फूड पाईपला सपोर्ट द्यायला रिंग्स असतात अशा, की जे आपल्या पॅचअप नाही होऊ शकत, म्हणजे पॅचअप होऊ देत नाही. पॅचअप म्हणजे कसं की चॉपअप नाही होऊ देत. आता समजा आपण असं वाकलो किंवा कुठे झोपलो तर मग ती आपली जर ट्यूब असते फक्त, तर ती लगेच हे होऊन जाईल ना, कोलॅप्स होऊन जाईल, म्हणजे चिपकून जाईल. सो त्याला चिपकून न देण्यासाठी त्याला सपोर्टिव्ह काय रिंग्स असतात. त्या रिंग्स कशापासून बनल्या? हायलिन कार्टिलेजेस पासून बनल्या. ठीक आहे, लॅरिंग्स, ट्रकियल रिंग, त्यानंतर कोस्टल कार्टिलेजेस. इट फाउंड्स इन लॅरिंग्स, नेझल सेप्टम, ट्रकियल रिंग अँड कोस्टल कार्टिलेजेस. ठीक आहे. त्यानंतर फायब्रस कार्टिलेजेस मध्ये इट प्रोव्हाइड्स, फायब्रस कार्टिलेज मधल्या इट प्रोव्हाइड्स स्ट्रेंथ अँड मेम्ब्रेनस शेप ऑफ इयर पिन्ना. इयर पिन्ना काय असतो? इयर पिन्ना. ठीक आहे, membranous shape of ear pinna, tip of nose and epiglottis काय आहे? एकदम भारी सिस्टम आहे बघा आपल्या याची, बॉडीची एकदम सिस्टम भारी. आता जी एक फूड पाईप आणि विंड पाईप आहे ती सेपरेट नाहीये, म्हणजे सेपरेट आहे. एका ठिकाणून जाते ही फूड पाईप चालली आपली, याच्या इथूनच जाणार आहे विंड पाईप जाणार आहे. इथं असतो आपला इपिग्लॉटिस. हे दोन्ही लंग्स मध्ये जातील विंड पाईप. बरोबर. विंड कुठे जाते आपली? आपण जे इनहेल करतो एअर, त्यामध्ये ऑक्सिजन नायट्रोजन असतं, ते जातील लंग्स मध्ये. आणि बट काय माध्यम आहे का, आपण ब्रिदिंग माउथने पण करू शकतो आणि नोजने पण करू शकतो. सो कॉमन पॅसेज आहे. तर कॉमन पॅसेज वरती इपिग्लॉटिस नावाचं एक झाकण आहे, किंवा एक झाकण आहे समजा, त्याला प्रोटेक्शन असतं. त्यामुळेच काय होतं, जेव्हा आपण इंगल्फ करतो फूडचा पार्ट, किंवा आपण जेवणाचा घास एखादा इंगल्फ करत असतो, त्यावेळेस आपण ब्रिदिंग नाही करू शकत.
ब्रिदिंग करत असतो तर घास गिळू नाही शकत. काय होतं की एक कुठली तरी ऍक्टिव्हिटी करत असताना दुसऱ्या ऍक्टिव्हिटीवरती हे झाकण जातं. म्हणजे जर तुम्हाला घास गिळायचा असेल तर एक तुमची फूड पाईप बंद करून टाकतं, आणि जर तुम्ही ब्रिदिंग करत असाल तर तुमची आपली जी फूड पाईप आहे ती बंद होते, आणि जर तुम्ही गिळत असले काही तर विंड पाईप बंद होते. ठीक आहे, हे ॲज इट इज एक विदिन अ सेकंद मध्ये तुमच्या चालू ठेवतंय. पण आपला ठसका किती लागतो मग? जेव्हा आपण जेवता जेवता बोलत असतो किंवा काहीतरी विचार वेगळे चालू असतात आपले, एकदम डीप विचार की ज्यामध्ये आपल्याला कळत नाही काही, त्यावेळेस काय होतं मग की आपल्या ब्रेनवरती आपला कंट्रोल नसतं, एकदम थॉट आपले दुसऱ्या ठिकाणी, आपलं कॉन्सन्ट्रेशन वेगळ्या ठिकाणी असतं, आणि त्यावेळेसच काय होतं आपण गिळण्याचा ट्राय करतो काहीतरी, आणि ते चुकीनं काय होतं की ती फूड पाईप विंड पाईप पूर्ण बंद होत नाही. आणि आता विंड पाईप मध्ये एखादा पार्टिकल, फॉरेन पार्टिकल गेला तर ते ठसका का बरं लागतो? ते बाहेर फेकण्यासाठी लागतो, किंवा ते प्रेशर एवढं असतं आपल्या लंग्समध्ये, तुम्हाला असं वाटतं प्रेशर नाहीये, खूप भयानक प्रेशर असतं आपल्या लंग्समध्ये. तुम्ही आता बऱ्याच दिवसापासून खूप रील बघत असतील ते आपल्या सह्याद्री कडाच्या तिथं, की पाणी टाकलं की ते पाणी वरती येतं, बघितलं असतं ना तुम्ही? इंस्टाग्राम असतील, सगळ्यांना वापरत असतील, तुम्ही रील बघितले असतील की एक प्रेशर बनतं त्यामध्ये, खालून एवढी जोरात हवा वाढते की ते पाणी खाली जाऊ शकत नाही. ग्रॅव्हिटी खूप आहे बट जाऊ शकत नाही, कारण की खालून एवढं प्रेशर आहे. सेम ॲज इट इज आपल्या लंग्समध्ये असतं. लंग्समध्ये आतून एवढं प्रेशर असतं की फॉरेन पार्टिकल त्यात जाऊ नाही शकत, तो वरतीच जोरात हे होतो, त्यामुळे आपल्याला ठसका लागतो. ठीक आहे, लगेच तो फूड पार्टिकल कुठे येतो? आपल्या कधीतरी नाकात येतो, कधीतरी फूड पाईपत जातो, किंवा कधीतरी पुन्हा रिपीट तोंडामध्ये येऊन जातो, ते बाहेर फेकून जातो. एवढं जास्त प्रेशर असतं. किती प्रेशर असतं आपण ते आय थिंक ब्रिदिंग म्हणजे आपल्या याच्यामध्ये गॅस एक्सचेंज गॅसमध्ये बघू. ठीक आहे, रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये आपल्याला ते प्रेशर. सो इपिग्लॅटिस काय काम करतं मग? त्यावरती प्रोटेक्शनचं काम करतं. इकडून हे करायचं असं, तिकडून त्या साईडला करायचं असं. ठीक आहे, इपिग्लॉटिस पण फायब्रस कंटिन्यू टिश्यू पासून बनलेला असतो. त्यानंतर बोन आहे, बी टाईप याचा कार्टिलेजचा बोन. इथपर्यंत कळालं? यात काही डाऊट आहे? खरंच सांगा राव, डाऊट असेल तर विचारा. म्हणजे जर कळत नसेल सांगा, आपण इथं फोडून सांगतो तुम्हाला व्यवस्थित. अजून जर नसेल कळत तर रिअली सांगा, असं काही नाही. बरोबर, तुम्ही पैसे देताय क्लासचे, बरोबर आहे की नाही? एक एक डाऊट क्लिअर होणं गरजेचं आहे तुमचं. असं हे नका सांगू की नाही यार आता सरला कसं वाटेल आपण सांगितलं तर. सर त्याच कामासाठी आले, तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी. आणि मला असं वाटतं सरपेक्षा जास्त असं मला एक तुमचा मोठा दादा किंवा एखादा भाऊ मोठा असं समजा. सरचं स्टुडंटचं नातं आलं म्हणजे तिथं खूप जास्त डिस्पॅरिटी येऊन जाते, खूप मोठं डिस्टन्स येऊन जातं आपल्यात. ते नाही बनायचं डिस्टन्स मला कधी. मी आजपर्यंत ते बनलो पण नाही. फ्री फ्रँकली सांगायचं सर असं असं होतंय. मी इथं का बरं तुम्हाला शिकवू शकतोय? कारण की मला तुमच्यापेक्षा थोडं जास्त नॉलेज आहे, आणि मी वाचलंय त्या गोष्टी म्हणून मला कळतंय. आणि मला इथं येऊन असं एकदम प्रॉपर प्रोफेशनली टीचिंग नाही करायची तुम्हाला. जे तुम्हाला डाऊट येतील किंवा जे तुम्हाला समजत नाही ते समजून सांगायचं काम करायचं. मग ते तुमचा एक भाऊ पण करू शकतो, तुमचा एखादा मोठा मित्र पण करू शकतो. मग जे समजायचं समजा, टीचर नका समजू फक्त. पण असं पण नाही की मग लगे एकदम सर मग त्या पोरीचं असं असं झालं माझ्यासोबत, त्या मुलाचं असं असं झालं, हे हा फालतूपणा नाही. ठीक आहे, अभ्यासाच्या वेळेस तुम्ही सांगा किती काही करायचं, हेल्प सांगायची. मागच्या वेळेस मी एका बॅचमध्ये सांगितलं की बाबा तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल तर मी नंबर दिला होता सगळ्यांना की बाबा तुम्हाला काही जाऊ म्हणजे कुठलंही असं कधी मोटिवेशनचं कधी कमी वाटलं, कधी कळत नाही काय करावं काय नाही, तर बिनधास्त मला कॉल करा. त्यापासून मी नंबर देणंच बंद केलं. मी इंस्टाग्रामच्या पण रिक्वेस्ट ऍक्सेप्टच करत नाही आता. कारण की मी यार आता रात्री दिवसभर दमून जायचो, माझा अभ्यास असायचा, त्याच्यानंतर टीचिंग पण असायची. मग रात्री मुली पण रात्री 12 वाजता कॉल करायचे की सर असं झालंय माझ्यासोबत, हे झालंय ते झालंय, काहीतरी हेल्प करा. यार म्हणलं आता मी काय लव गुरु आहे का तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. बट ठीक आहे, जर अपॉर्च्युनिटी भेटते तुम्हाला काही डाऊट विचारायचे अशा बाबतीत पण करेल हेल्प, तसं काही हे नाही. मी केली सगळ्यांना, असं काही नाही. बट जर एका पर्पज साठी जर तुम्हाला नंबर देतोय तर त्याचं तुम्ही काय करायला पाहिजे, प्रॉपर त्याची अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला पाहिजे, ना की फालतू गोष्टीमध्ये. बरोबर आहे की नाही? असं असतं. मग मी सांगतोय तुम्हाला की एक भाऊ म्हणून, एक मोठा दादा म्हणून किंवा काहीतरी मित्र म्हणून तुम्ही विचारा डाऊट, असं फ्री फ्रँकली विचारा. एकदम असं डिस्टन्स नका ठेवू. मला असं करायचं क्लास आपला म्हणजे कम्युनिटिव्ह ठेवायचा आहे, ना की फक्त मी येईल. मी एवढा पण नाही की मला सगळंच्या सगळं येतं आणि मी इथं येईल तुम्हाला एकदम त्या म्हाताऱ्या एखाद्या प्रोफेसर सारखं पूर्ण शिकवून जाईल, तुम्ही बसले ऐकते, असं नाही. आपला इंटरॅक्टिव्ह पाहिजे क्लास, कम्युनिटिव्ह पाहिजे की काही मी शिकवतोय, काही गोष्टी तुम्ही सांगताय, त्यातून आपल्या काहीतरी नवीन गोष्टी निघताय.
ठीक आहे, तसं ठेवा क्लास. असं एकदम शांत बसले तुम्ही, मी येऊन शिकवतोय, मला पण बोर होतो मग. ठीक आहे, मला असं बोलका क्लास असला ना तर काय होतं की एक एक्साइटेड असते शिकवायला, की नाही आज नवीन काहीतरी पोरांना सांगू पण आपण आणि त्यांच्याकडून पण काहीतरी माहित होईल. कारण की काय होतं, कधी कधी आम्हाला ज्या गोष्टी माहित नसतात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असतात काही गोष्टी. सो असं काही नाही की कोणीतरी मोठाच माणूस आपल्याला शिकवू शकतो. लहानपण मला जर कोणी लहान पोरगा एखादा एकदा घडलं माझ्यासोबत, मी म्हणजे स्टार्टिंगला 10th म्हणजे 10वी वरतीच क्लास घ्यायचो, तर मला मॅथचा एक प्रॉब्लेम मला कळतच नव्हता. ते का 10वीतल्या मुलं म्हणजे 9वीतल्या मुलांनी मला समजून सांगितला होता, एवढा भारी समजला होता. तेव्हापासून कळालं की लहान मुलं पण समजून सांगू शकतात आपल्या चांगलं. आणि लहान असो मोठा असो, ज्याच्याकडून शिकायला भेटतं त्याच्याकडून शिका. विषय तो आहे की शिकायला ज्याच्याकडून भेटतं त्याच्याकडून शिका. कधी पण तुम्हाला शिकायला असं हे नका समजू की हा अरे याचं काय आहे, लहान आहे मोठा आहे किंवा कोणी शिकलेलं नाही आहे कोणी काही, असं नसतं. ठीक आहे, आपले मम्मी पप्पा शिकलेले आहे का जास्त, त्यांचे मास्टर्स वगैरे झाले का, पीजी बीजी काही नाही झालं, पण तरी पण ते किती एकदम म्हणजे जर तुम्हाला किती प्रॉब्लेम आला लाईफमध्ये, सगळ्यात जास्त मम्मी पप्पा म्हणजे आई वडील काढू शकता प्रॉब्लेममधून. त्यांच्याकडे काही थेरॉटिकल पुस्तकी ज्ञान आहे का, नाही, पण किती छान काढतात ते आपल्याला आतून. आपला मोठा भाऊ मोठी बहीण नातेवाईक तर नाही काढत, नातेवाईक प्रॉब्लेम मध्ये टाकतात आपल्याला, पण हे आपले घरचे जे एकदम इंटरमिडिएट आपले जवळचे एकदम नातेवाईक, ते मम्मी पप्पा भाऊ बहीण शिकलेले असता का, जास्त शिकलेलं नसता कधी कधी. आता बऱ्याच लोकांच्या, मी तर म्हणतो तुमचे तर शिकलेले असतील मम्मी पप्पा, माझी मम्मी पप्पा पण शिकलेली, पण तरी बऱ्याच प्रॉब्लेम मधून त्यांनी धीर देता सगळ्या गोष्टी करतात. सो तिची म्हणजे शिक्षणाचा आणि तुम्हाला समजून सांगण्याचा काही एक रिलेशन नाही. ठीक आहे, मी जेव्हा फर्स्ट इयर मध्ये होतो माझं, तेव्हा मी 12वीच्या मुलांना शिकवायचो. जेव्हा 12वीत होतो तेव्हा पण 12वीच्या मुलांना शिकवायचो. असं काही नाही की माझं ग्रॅज्युएशन नाही झालं. मला कुठल्याही क्लासवर जा तुम्हाला ग्रॅज्युएशन शिवाय कोणी टीचिंग घेत नाही. तुमचं ग्रॅज्युएशन पण पाहिजे, बीएड डीएड काय जे असेल ते असेल पाहिजे तुमच्याकडे डिग्री, बरोबर. माझं नव्हतं, मी फर्स्ट इयरलाच 12th मध्ये स्टार्ट केलं होतं टीचिंग. माझ्याकडे त्यावेळेस डिग्री पण नव्हती, माझं 12वी पण पूर्ण व्यवस्थित झालं नव्हतं, त्यावेळेस सुरू केलं होतं. मग काही रिलेशन असतं का तुमच्या डिग्रीचं आणि तुमच्याकडे नॉलेजचं नसतं. ज्याच्याकडून शिकायला भेटतं त्याच्याकडून शिका. ठीक आहे, बी ए इज अ टाईप बोन. बोन काय, इट इज अ सॉलिड रिजिड कनेक्टिव्ह टिश्यू. It is solid rigid connective tissue mainly made up of 4 parts. Mainly made up of 4 parts. Periometrium. Sorry, periometrium नहीं दे. Periosteum. दूसरा काढलं मेट्रियम. Periosteum. पेरियोस्टियम फर्स्ट पार्ट इज आउटर, एकदम आउटर पासून इनर मध्ये जातोय. जो ब्रोनचा आउटर पार्ट त्याला आपण पेरियोस्टियम म्हणतो. सेकंड मॅट्रिक्स, त्याच्या खाली मॅट्रिक्स असतं. दुसरी लेअर मॅट्रिक्सची असते. थर्ड लेअर असते इंडोस्टियम. आणि लास्ट असतं बोन मॅरो. या 4 लेअर पासून बनलेलं असतं बोन. ठीक आहे, आउटर लेअर असते पेरियोस्टियम, सेकंड लेवल असते मॅट्रिक्स, थर्ड असते इंडोस्टियम आणि लास्ट असते बोन मॅरो. ठीक आहे, ई बरं आहे, आय समजतं. इंडोस्टियम बोन मॅरो. बोन मॅरो माहिती काय असतं, काय असतं, जे नॉनव्हेज खाणार आहे त्याचं प्लेटीत टक 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 करून कधी असं ओढतं ना बोन मधून, ते असतं बोन मॅरो. मगज म्हणतो आपण त्याला. मगज माहिती सगळ्यांना, तुम्हाला नाही माहिती. नॉनव्हेज खाता तुम्ही, कोणीच नाही खात का, तुम्ही खाते, सांग त्यांना एक्सप्लेन करू. ते असं टक 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 करत त्यातून जे निघतं का ते असतं बोन मॅरो. रेड कलरचं असतं. आणि काय
रेड 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 कलर असतं. आणि आपल्या WBC आपल्या सॉरी RBC जे आहे का त्या बोन मॅरो मध्ये बनता. बोनच्या आतमध्ये बोन मॅरो एकदम तिथे RBCs बनेल आणि तिथून मग पूर्ण बॉडीमध्ये ब्लड ट्रान्सफर होतं. म्हणजे ब्लडचं बनतं कुठं ब्लड कुठे बनेल ब्लड बोन मॅरो मध्ये बनतं ब्लड. ठीक आहे. तिथून मग पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतं. सो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुमची कॅन्सरची टेस्ट होते सगळ्यात पहिले तुमच्या बोन मॅरोचा एक सेक्शन घेतला जातो. बोन मॅरोचा सेक्शन कसा घेता माहिती आहे का? कसं घेत असतील आता बोन मॅरो तर कुठेही भेटत नाही ना पूर्ण बॉडीत नाही फक्त डायरेक्ट बोनच्या आतमध्येच असतो. आणि ते पण कुठला घेता कमरेचा किंवा पाठीचा. सो कसा घेता माहितीये का? ड्रिलिंग मशीन माहिती तुम्हाला? ड्रिलिंग मशीन थ्रू म्हणजे ड्रिलिंग मशीन थोडं एक होल करता आणि त्यातून बोन मॅरो काढता. सो भयानक असते ती कॅन्सरची टेस्ट. ठीक आहे. खाणपिण व्यवस्थित ठेवा नंतर टेन्शन नको तुम्हाला कॅन्सर झाला आणि हे झालं ते झालं. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. हे झालं बोनचं सेकंड पार्ट वाला बोनचा. बोन मध्ये काय काय मग बोन काय सॉलिड आहे रिजिड आहे कनेक्टिव्ह टिश्यू बोन सॉलिड. त्यामध्ये 4 लेअर असतील पेरिओस्टियम मॅट्रिक्स इंडोस्टियम बोन मॅरो यामध्ये सापडतील कनेक्टिव्ह टिश्यू. तर इथपर्यंत आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे यात काही डाऊट आहे? असं एक तुम्ही एकदम असे याच्यासारखे काबर नाही यार जोश काबर नाही असं हाऊस द जोश कसं आहे तसं काबर नाही तुमचं काम. बोर झाले का? गप्पा मारू आपण वाटलंच. आमच्या एखाद्या सरांनी म्हणलं बोर झाले का गप्पा मारायच्या लगेच पटापट बुक बंद व्हायचे आमचे मारा सर गप्पा. सर म्हणायचे हरामी लोकांनो मी विचारतोय फक्त की बोर झाले का तुम्ही डायरेक्ट बुक बंद करताय. ठीक आहे. थर्ड आहे व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह लगेच नको बुक बंद करू. व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू थर्ड आहे. व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. तुम्ही असं कधी गावाकडे लहानपणी असं बांडपणा नाही केला? नाही केला? एकदम शांत होते सगळे डिसेंट. क्या बात आहे. तू केला असेल तर चेहऱ्यावर दिसतं लगेच. माझ्या चेहऱ्यावर नसून दिसत मी चष्मा घातलाय मी भयानक केलाय. ठीक आहे. व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये 2 टाइप्स येतील. एक काय ब्लड आणि मी काय दुसरं काय सांगितलं होतं लिम्फ. ब्लड आणि लिम्फ. ठीक आहे. सो फर्स्ट आहे ब्लड. ए पार्ट आहे ब्लड. ब्लड व्हॅस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये ब्लड आहे. ब्लड मध्ये पण 2 टाईप आहे. 2 टाईप म्हणजे 2 वेगवेगळे सेपरेट सेक्शन आहे. एक असतं बेस आणि दुसरं असतं ब्लड. ठीक आहे. बेस आणि ब्लड. तर त्यात डिफरन्स काय मी सांगतो. बेस आणि ब्लड. बेस म्हणजे काय की जो प्लाझ्मा आहे आपला किती % असतो 70% प्लाझ्मा असतो आपल्या ब्लड मध्ये. जे फ्लुइडी मटेरियल असतं व्हाईट ट्रान्सपरंट त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा. प्लाझ्मा कधी होता न्यूज मध्ये खूप जास्त कोरोनामध्ये. का बरं? प्लाझ्मा डोनेट करा कारण की प्लाझ्मा मध्ये काय इम्युनिटी तयार व्हायची. एक इम्युनिटी पण आहे आपल्याला चॅप्टर याच्यामध्ये इनेट इम्युनिटी. ठीक आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटी. तर ती पण समोर हेल्थ अँड डिसीज मध्ये घेईल मी तुमची म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की मी सांगतो जोपर्यंत तुमचं बायोलॉजी सिलेबस संपेल अर्धे डॉक्टर असाल तुम्ही अर्ध्यानी पूर्णच असाल डॉक्टर फक्त इलाज नाही करू शकत कारण की तुमच्याकडे डिग्री नसेल. ठीक आहे. प्लाझ्मा. त्यानंतर ब्लड मध्ये काय असेल मग ब्लड मध्ये काय काय कंपोनंट असतात ब्लडचे? RBCs WBCs प्लेटलेट्स. हे 3 कंपोनंट्स आहे ब्लडचे. ठीक आहे. या 3 पासून ब्लड बनतं मेन आणि बाकी 70% असतो प्लाझ्मा तुमच्या याच्यामध्ये. ठीक आहे. ब्लड RBCs लाच काय म्हणतो आपण रेड ब्लड सेल्स किंवा रेड ब्लड कार्पल्स. ठीक आहे. WBCs व्हाईट ब्लड सेल्स. त्यानंतर ब्लड प्लेटलेट्स. ठीक आहे. तर फर्स्ट आहे प्लाझ्मा. बघू आपण प्लाझ्मा मध्ये काय काय. तर ब्लड प्लाझ्मा मध्ये ब्लडचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे ब्लड मध्ये प्लाझ्माचं ते 55% आहे. 55% प्लाझ्मा असतो ब्लड मध्ये. बाकी 45% काय असेल मग ब्लड.
45 मध्ये पण आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स असतात. 55% असतो प्लाझ्मा ब्लड मध्ये. त्यानंतर आणि कशापासून बनलेला असतो? 90% वॉटर. या 50%चं 90% वॉटर असतं प्लाझ्मा मध्ये, पूर्ण पाण्याचाच असतो बनलेला. ठीक आहे. 90% असते यामध्ये वॉटर, 7% असतं प्रोटीन, आणि मग 3% किती उरलं? 3% असतं अदर कंपाऊंड्स असतात प्लाझ्मा मध्ये. ठीक आहे. मग यामध्ये काय असेल? ऑदर मध्ये काय काय असेल मग 3% मध्ये? की अमायनो ऍसिड्स, शुगर, अजून सबस्टन्स असतील. आणि प्लाझ्मा येलो कलरचा असतो. येलोइंग कलर. ठीक आहे. येलो कलरचा असतो. आता प्लाझ्माचं काय काम आहे? की ब्लडला कॅरी करायचं काम आहे. हे ब्लड नाही, हे ब्लड. या ब्लडला हा प्लाझ्मा सोबत घेऊन जातो आणि पूर्ण बॉडीमध्ये काय करतो? सर्क्युलेट करत असतो. एवढंच काम याच्यासाठी. त्यामध्ये त्यासाठी प्रोटीन असतं. प्रोटीनला लागलं जेव्हा जेव्हा ब्लडला किंवा जेव्हा जेव्हा सेल्सला प्रोटीन लागलं, त्या फॉर्ममध्ये, कोणत्या फॉर्ममध्ये येईल? मग एटीपी कोणत्या फॉर्ममध्ये देईल? एनर्जी, एडीपी. ठीक आहे. हे असतं प्लाझ्माचं काम असतं. त्यानंतर आरबीसी जे रेड ब्लड सेल्स, त्याचं बायोलॉजिक काय? हा, ब्लडला काय पातळ करायचं, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? थीन ठेवतो ब्लडला. ठीक आहे. प्रोटेक्शन. तुम्हाला माहिती आहे का साप चावल्यानंतर ब्लड सॉलिड होतं पूर्ण? माझं झालं होतं. खतरनाक भाई, एकदम डेंजर. म्हणजे तो इन्सिडेंट आहे ना साप चावण्याचा, अजून पण त्रास होतो मला कधी कधी. एकदम सगळ्यात जास्त विषारी साप चावला होता, क्रेट, मन्यार, भयानक. ठीक आहे. आरबीसीस रेड ब्लड सेल्स म्हणतो आपण त्याला. आरबीसीस त्याचं बायोलॉजिकल नेम काय? इरिथ्रोसाइट्स. काय असतात? इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स बायोलॉजिकल नेम आहे आरबीसीचा. ठीक आहे. रेड आरबीसीस रेड का बरं असतात? का बरं असतात? बट ते रेड का बरं झाल्या? हिमोग्लोबिन. करेक्ट. जसं प्लांटमध्ये काय होतं? पिगमेंट कोणता प्लांटमध्ये ग्रीन करतं? क्लोरोफिल. तसाच ह्युमन मध्ये कोणता आहे? हिमोग्लोबिन. तो काय करतो? ब्लडला रेडपणा देतो. ठीक आहे. सो लिहून घ्या. इट has a pigment that is hemoglobin, it gives the red color to the blood, and help into attaching the oxygen. ठीक आहे. इट हेल्प इन अटॅच टू ऑक्सिजन. बरोबर. याचा लाईफ स्पॅन किती असतो आरबीसीचा? 120 डेज. 120 दिवस लाईफ स्पॅन असतो आरबीसीचा. आता मी काय म्हटलो, आरबीसी कुठे फॉर्म होता किंवा कुठे बनता? बोन मॅरोत. बट जेव्हा आपण इम्ब्रियो स्टेज मध्ये असतो, जेव्हा आपण लहान असतो, तेव्हा योक सॅक नावाचं एक असतं. योक सॅक नावाचा एक पार्ट आहे बॉडीचा, त्यामध्ये बनतं रेड आपलं जे ब्लड आहे आरबीसीस त्या तिथे बनतील मग. ठीक आहे. तेव्हा बोन मॅरो असता का आपल्याला? असता बोन मॅरो. बट इम्ब्रिओ मध्ये कुठे बोन मॅरो आहे? इम्ब्रिओ मध्ये बोनच नाही, तर मॅरो कुठं असतं? बरोबर. सो त्यावेळेस योक सॅक मध्ये ब्लड बनतं आपलं. ब्लड इम्पॉर्टंट आहे. सो योक सॅक मध्ये ब्लड बनेल. आरबीसीचं सायंटिफिक नेम काय? इरिथ्रोसाइट्स. ठीक आहे. आणि स्प्लीन मध्ये, स्प्लीन बॉडीमध्ये स्प्लीन नावाचा एक पार्ट आहे, तो काय मग कुठे असतो? स्प्लीन असतो लिव्हरच्या जवळ. स्प्लीन
लिव्हरच्या तिथं असतं, सगळ्या सेल जाऊन तिथं मरता. आरबीसीस ग्रेव्हयार्ड आहे ते, आरबीसीचं ग्रेव्हयार्ड आहे. ठीक आहे, ग्रेव्हयार्ड काय, स्प्लीन इज द ग्रेव्हयार्ड. ग्रेव्हयार्ड म्हणजे स्मशानभूमी. ग्रेव्हयार्ड, ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसीस. सगळ्या आरबीसीस तिथे जाऊन मरतील. ठीक आहे, आणि आपलंच नाही, प्रत्येक ॲनिमलचं तसंच आहे. आणि जे नॉनव्हेज खाता ते लिव्हरचे तिथलं ते स्प्लीन खाता, मरलेल्या सेल खाता, काळीज का काहीतरी म्हणून त्याला ते. ठीक आहे, स्प्लीन इज द ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसीस. ठीक आहे. आता आपण बायोजेनेसिस कुठल्या प्रोसेसला म्हटलं होतं? फॉर्मेशन ऑफ बायोजेनेसिस कुठल्या प्रोसेसला म्हटलं होतं? पलटा पाना. बघा बायोजेनेसिस काय होतं, मी लिहून दिली ती प्रोसेस बायोजेनेसिस. हा हा अच्छा, एकदा रीड कर काय तर. त्याची नोट कुठं काबर घेतोय तू? तू कुठे गेली मग? काय बायोजेनेसिस प्रोसेस कशासाठी यूज होते? प्लाझ्मा मेम्ब्रेनला कशापासून बनतं? प्रोटीन पासून बनतं. प्रोटीन टू प्लाझ्मा मेम्ब्रेन बनण्याच्या प्रोसेसला आपण तो बायोजेनेसिस. तसंच आरबीसीस फॉर्म होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? आता याचा सायंटिफिक नेम काय? इरिथ्रोसाइट्स. तर मग त्याच्या बनण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणू? काय म्हणू शकतो? एक लॉजिक. इसिस जिथे लागल तिथं असं सांगतोय की एक प्रोसेस आहे जिथं काहीतरी बनतंय, मग इथून उचलायचं, इथं जोडून टाकायचं. इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रोपोएसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ आरबीसीस. लिहून घ्या, फॉर्मेशन ऑफ आरबीसीस कॉल्ड ॲज इरिथ्रोपोएसिस. POI करा, POIESIS. इरिथ्रो THRO, इरिथ्रोपोएसिस. ठीक है, इरिथ्रोपोएसिस. द फॉर्मेशन ऑफ आरबीसीस इज कॉल्ड इरिथ्रोपोएसिस. आणि आरबीसीसला जर आरबीसीसच्या डिफिशियन्सीमुळे किंवा आरबीसीसला जर काही इन्फेक्शन झालं तर 2-3 डिसीज होता. त्या डिसीजचे नाव आहे, एक सिकल सेल ॲनिमिया होतो. सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं की जे आरबीसीज आहे त्या व्यवस्थित फंक्शन करू शकत नाही, स्क्वीज आउट होता म्हणजे निघून जाता. ठीक आहे, त्याचं जे वेल स्ट्रक्चर असतं ते राहत नाही. आपण थोड्या वेळानं हे पण बघू प्रोजेक्टरवरती. त्यानंतर दुसरं आहे पर्नेशियस ॲनिमिया म्हणून. ते एवढं काही इम्पॉर्टंट नाही, नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, हे झालं 2 शब्द आरबीसीस बद्दल. ठीक आहे, त्यानंतर WBCs कशामुळे होतात त्याचे वेगवेगळे रिझन्स आहे. ब्लड कॅन्सर आमचे, एक तर इन्फेक्शन, खानपान वेगळं आहे आपलं त्याच्यामुळे होतं. ब्लड कॅन्सरचे असं स्पेसिफिक एक रिझन नाही आहे, खूप सारे रिझन्स आहे. ब्लड कॅन्सर कशामुळे होतं? डिफिशियन्सीमुळे नाही होत, फॉरेन पार्टिकल्समुळे होतात. डिफिशियन्सीमुळे ब्लड कॅन्सर नसतो होत. म्हणजे कॅन्सर कुठलाच डिफिशियन्सीमुळे होत नाही. डिफिशियन्सीमुळे होतं वेगळे आजार होतात आपल्याला, जसं की व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे कुठला आजार होतो? कलर ब्लाइंडनेस. बीच्या मुळे बेरी, सी मुळे स्कर्वी, डी मुळे कोणता होतो? रिकेट्स. करेक्ट. ठीक आहे, असे डिफिशियन्सीमुळे वेगळे होणारे डिसीज वेगळे. त्याचं क्लासिफिकेशन आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये बघू. ठीक आहे, सेकंड आहे आता WBCs यामधलं. WBCs म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. ठीक आहे, बायोलॉजिकल नेम काय आहे? ल्युकोसाइट्स. करेक्ट, याचं बायोलॉजिकल नेम आहे ल्युकोसाइट्स. ल्युकोसाइट बायोलॉजिकल नेम आहे. सेम WBCचं पण फॉर्मेशन बोन मॅरो मध्येच होतं. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ WBCs इज इन बोन मॅरो. लोकेशन कुठे? बोन मॅरोच. आणि WBCची एक स्पेशालिटी केला आपण सोल्जर म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज, इट इज नोन ॲज सोल्जर ऑफ बॉडी. WBCs जे ना ते फायटिंगचं काम करतं आपल्या बॉडीमध्ये. जे फॉरेन पार्टिकल्स येतील त्याच्या अगेन्स्ट फाईट करण्याचं काम करतं WBCs. इम्युनिटी पण कुठे डेव्हलप होते? WBCs मध्येच होते. ठीक आहे,
याची लाईफ खूप कमी आहे, कारण की खूप काम करावं लागतं बिचाराला, फाईट करावं लागतं, आपण इकडे तिकडे हिंडत राहतो थंडीत, इन्फेक्शन मध्ये, घाण एरिया तिकून तिकून, तर इन्फेक्शन होतच असतं. सो त्याला काय खूप जास्त काम करावं लागतं, म्हणून त्याचा लाईफ स्पॅन पण खूप कमी आहे. आता याचा 120 दिवस होता, याचा किती आहे 10 to 14 डेज. 10 to 14 डेज लाईफ स्पॅन. डब्ल्यूबीसी मध्ये टी सेल नावाचे असतात, ते इम्युनिटी सेल म्हणतो आपण त्याला. टी सेल, त्याला आपण इम्युनिटी सेल म्हणतो. इम्युनिटी देते. आपण इम्युनिटी कशी काम करते ते पण बघू, किंवा आपली व्हॅक्सिन ती पण कशी काम करते ते पण बघू. आताच नाही, काही गोष्टी सस्पेन्शन ठेवायच्या. ठीक आहे. टी सेल्स असतात डब्ल्यूबीसी मध्ये, त्यांचं काय काम आहे, इम्युनिटी देण्याचं बॉडीला. ठीक आहे. 5 टाईपच्या डब्ल्यूबीसी लिहून देतो. लिम्फोसाइट्स, लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, ठीक आहे. हा होमवर्क तुमच्यासाठी उद्याचा किंवा याच्या नंतरचा, की हे 5 जे टाइप्स आहे डब्ल्यूबीसी चे, याचे फंक्शन्स काढून आणायचे तुम्हाला. जागा सोडून त्या फंक्शन्स लिहायला, फंक्शन्स काढून आणायचे. ठीक आहे. लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स आणि बेसोफिल्स. ठीक आहे. या 5 सब टाइप्स आहे डब्ल्यूबीसीच्या. ठीक आहे. इओसिनोफिल्लास आपण ऍसिडोफिल पण म्हणतो. ऍसिडोफिल पण म्हणतो त्याला. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे? झालं क्लिअर? इथपर्यंत डाऊट आहे? त्यानंतर ब्लड प्लेटलेट्स. ब्लड प्लेटलेट्स हे करू राव. होमवर्क लक्षात आला काय करायचंय? प्रत्येकाचं फंक्शन करून आणायचं. आपण सध्या कुठे, अजून सध्या कशात चाललंय आपलं? कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये. आपण बाहेर पडलो का कनेक्टिव्ह टिश्यूजच्या? नाही. ठीक आहे. थर्ड याच्यातला ब्लड प्लेटलेट्स. डब्ल्यूबीसी च्या नंतर ब्लड प्लेटलेट्स. ब्लड प्लेटलेट्स. ब्लड प्लेटलेट्स आपण याचं बायोलॉजिकल नेम काय? थ्रोम्बोसाइट्स. बरोबर. हे लक्षात ठेवायचे नावाचे. बायोलॉजिकल नेम काय लक्षात ठेवायचे, विचारता ऑप्शन मध्ये. ठीक आहे. आता प्लेटलेटचं मेन फंक्शन काय असतं कोणाला माहिती आहे? प्लेटलेटचं काय फंक्शन असतं? हिमोग्लोबिन काय करतं? प्रिव्हेंट करतं ब्लडला क्लॉटिंग होण्यापासून. हिमोग्लोबिन ब्लड मध्ये याच्यासाठी असतं की तुमचं ब्लड क्लॉटिंग होऊ नये म्हणून, क्लॉट होऊ नये म्हणून. प्लेटलेट्स काय काम करतं? तुमचं ब्लड क्लॉट करण्याचं काम करतं. इट हेल्प्स इन क्लॉटिंग ऑफ ब्लड. आता ब्लड का आपण क्लॉट करायचंय? इंजुरी झाली,
बॉडीला किंवा कुठल्याही पार्टला आपल्या बॉडीच्या इंजुरी झाली तर पूर्ण ब्लड एकदम लिकेज झाल्यासारखं पूर्ण वाहून जाईल, बरोबर आहे की नाही. सो मग ब्लड क्लॉटिंगचं 6 सेकंदमध्ये आपलं ब्लड क्लॉट होतं, 6 सेकंदमध्ये. ठीक आहे, जर इंजुरी झाली तर 6 सेकंदमध्ये ब्लड क्लॉट होतं लगेच. ब्लड प्लेटलेट्समध्ये एक स्पेशालिटी की ते ब्लडला लगेच जेव्हा त्याचा कॉन्टॅक्ट एअर सोबत होतो तेव्हा ब्लड क्लॉट होतं. ठीक आहे. सो इथे हा काय ज्यादा हो जाते नहीं, उसकी वजह से नहीं होता है कि जब मतलब जब स्नेक बाइट करता है तो उसमें वेनम आता है अपने बॉडी में, तो वेनम ब्लड थ्रू पूरे बॉडी में सर्कुलेट होता है. तो उसकी वेनम की वो फीचर्स ही है कि वो ब्लड को क्लॉट कर देता है. नहीं, प्लेटलेट की वजह से नहीं होता, वो उसका एक स्पेशल फीचर है वेनम का कि वो क्या करता है कि पूरा ब्लड ही क्लॉट कर देता है. ठीक है, इट हेल्प इन क्लॉटिंग ऑफ ब्लड. ठीक है, प्लेटलेटचं काम काय तेच आहे. आता ब्लड मध्ये आपण कुठला होतो हिमोग्लोबिन काय करतो, ब्लडला थिन ठेवण्याचा ट्राय करतो, क्लॉटिंग होऊ देत नाही. त्यामध्ये एक असतं हेपॅरिन. हेपॅरिन पण नावाचा एक काय आपल्याकडे पिगमेंट आहे, तो काय करतो की ब्लडला जास्त क्लॉट होऊ देत नाही. प्रत्येक एकमेकावरती डिपेंड आहे, हिमोग्लोबिन प्लेटलेट्स डिपेंड एकमेकावरती. सो हेपॅरिन नावाचा एक पिगमेंट आहे, तो काय करतो, इट डझंट अलो ब्लड टू क्लॉट. जास्त ब्लड क्लॉटिंग होत असेल तर हे पण हेपॅरिन नावाचं हे काय करतो, ब्लड क्लॉट नाही होऊ देत. आणि विटॅमिन के च्यामुळे कोणता डिफिशियन्सीमुळे कोणता डिसीज होतो, विटॅमिन के च्या की ब्लड क्लॉटिंग मध्ये प्रॉब्लेम येतो, ब्लड क्लॉट होतं जास्त आपलं, सॉरी होत नाही. ठीक आहे. सो मग जखमा आपली जी इंजुरी होती ती लवकर भरून निघत नाही. सो विटॅमिन के काय करेल, विटॅमिन के हेल्प करतं कोणाला, प्लेटलेट्स इन क्लॉटिंग ऑफ ब्लड. ब्लडला क्लॉट करण्यासाठी कोण हेल्प करेल, विटॅमिन के. आणि जे प्लेटलेट्स असतात ते फक्त मॅमल्स मध्ये असतात, इट फाउंड्स इन ओनली इन मॅमल्स. ठीक आहे. मॅमल्स मध्ये असतात. ठीक आहे. आता लिम्फ काय असतं, लिम्फ LYMPH मी लिम्फ पण म्हणलो, ब्लड आणि लिम्फ. लिम्फचं काय पार्ट आहे, लिम्फच्या समोर लिहून घ्या त्याचं फंक्शन्स. लिम्फ काय करतं, लिम्फ हे ब्लड फ्लुइड आहे. लिम्फ इज अ ब्लड फ्लुइड. लिम्फ इज अ ब्लड फ्लुइड which helps in removing which helps in removing food particles from the intercellular spaces. दोन सेलच्या मध्ये जो इंटरसेल्युलर स्पेस असेल त्यामधलं फूड पार्टिकलचं रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं, लिम्फ करतं. ठीक आहे. मेजॉरिटी प्लाझ्मा असेल लिम्फ मध्ये पण. ठीक आहे. इथे सांगला सेकंड टाइप आपला याचा टिश्यूचा कुठला होता, आपला सेकंड टाइप
कनेक्टिव्ह टिश्यू संपला. आता थर्ड कोणतं आहे? मस्क्युलर. 2 मिनिटाचा ब्रेक घ्या तुम्ही पण घ्या. होमवर्क करावा. होमवर्क ठीक आहे. काय होमवर्क? दुसरा विषय चालू होता तुमचा. ठीक आहे. आता थर्ड टाइप आहे मस्क्युलर टिश्यू, मस्क्युलर कनेक्टिव्ह टिश्यू, सॉरी मस्क्युलर टिश्यू फक्त. थर्ड टाइप आहे मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यू ठीक आहे. मस्क्युलर टिश्यू मध्ये 3 टाइप्स आहे. तुम्ही म्हणसाल सर काय लावलं तुम्ही टाइप्स बरं तर नाही इलाज यार, ते आहे तर आहे, आता त्याच्यापेक्षा आपण काही चेंज नाही करू शकतो. मस्क्युलर टिश्यू मध्ये 3 टाइप्स आहे. एक येईल स्मूथ मसल्स. ठीक आहे. मसल्स मध्ये 3 टाइप्स आहे. स्मूथ मसल्स त्यालाच आपण अनस्ट्रेटेड म्हणतो. सेकंड वन इज स्केलेटल मसल्स, त्याला आपण स्ट्रेटेड म्हणतो. आणि थर्ड एक कार्डियक मसल्स. 3 टाइपचे मसल्स आहे. ठीक आहे. तर फर्स्ट आहे आपली स्मूथ किंवा अनस्ट्रेटेड. फर्स्ट वन इज स्मूथ अनस्ट्रेटेड. स्मूथ किंवा अनस्ट्रेटेड मसल्स. ठीक आहे. स्मूथ अनस्ट्रेटेड मसल्स. यामध्ये काय होईल मग? लाईट बंद करते, चालू कर बघा. ठीक आहे. स्मूथ मसल अनस्ट्रेटेड म्हणतो आपण. यामध्ये स्पिंडल फायबर्स असतात. नाही, स्पिंडल फायबर नाही, स्पिंडल शेप. इट इज ऑफ स्पाइंडल शेप. स्पाइंडल शेपचे असतात अनस्टेटेड वाले. त्याचे इमेजेस दाखवतो. त्यानंतर हे अनन्यूक्लिएटेड असतात. स्मूथच्या मसल्स आहे अनस्टेटेड. अनन्यूक्लिएटेड म्हणजे यामध्ये न्यूक्लियस नसतो. ठीक आहे. अनन्यूक्लिएटेड. त्यानंतर याचे स्टेरिएशन नसता. आणि दीज आर इनव्हॉलंटरी मसल्स. व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी माहिती आहे. दीज आर इनव्हॉलंटरी मसल्स. इनव्हॉलंटरी मीन्स जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. मग कोणाच्या कंट्रोलमध्ये असतात? त्या फंक्शन त्यांचं रेग्युलर चालू असतं. त्यांच्यावर फंक्शन फक्त कंट्रोल फक्त ब्रेनचा असतो. क्लिअर इमेज? हा ठीक आहे. हे झालं आपलं ब्लड. ठीक आहे. ब्लड मध्ये काय काय बघितलं आपण, थोडं रिव्हिजन करून. बरं एकदा याचं बघून घेऊ, नंतर तुम्हाला रिवाइज करून देतो सगळं. काय मी म्हटलं, इनव्हॉलंटरी मसल्स असतात. दीज आर इनव्हॉलंटरी मसल्स फाउंड इन स्टमक. लिहून घ्या. फाउंड इन स्टमक, urinary bladder, found in stomach, urinary bladder, small intestine आणि alimentary canal.
अँड एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल म्हणजे आपली पूर्ण माउथ टू अॅनस पर्यंत जी पाईप आहे, फूड पाईप, तिला एलिमेंटरी कॅनल म्हणतो आपण. अँड एलिमेंटरी कॅनल. इथे असतं इनव्हॉलंटरी मसल्स, म्हणजे ते व्हॉलंटरी काम चालतं का त्यांचं? नाही. का बरं? की ऑटोमॅटिक फंक्शन्स आहे. आपण काय म्हटलं, पेरिस्टाल्सची जी मुवमेंट आहे आपली बॉडीची, ती पण काय इनव्हॉलंटरी चालते, ऑटोमॅटिक सुरू असते. ठीक आहे, हे झालं. आता या स्मूथ मसल्स मध्ये एवढंच असतं. हे आता ब्लडचं आपलं, हे ब्लड वेसल्स, त्या थ्रू काय होतं, ब्लड सर्क्युलेट होत असतं बॉडीमध्ये. यात व्हाईट ब्लड सेल्स, हे प्लाझ्मा येलोइश कलर मध्ये सांगितलं, हे असतं प्लेटलेट्स, आणि असतं रेड ब्लड सेल्स. ठीक आहे, हे आपलं ब्लडचं स्ट्रक्चर आहे, असं ब्लड असतं. ठीक आहे, ब्लड मध्ये एवढं कंपोनंट्स असतात. ब्लड वेसल्स असतं, त्या थ्रू व्हाईट ब्लड सेल्स, प्लाझ्मा, रेड ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स. तर प्लेटलेटचं फंक्शन काय सांगितलं मी तुम्हाला? क्लॉटिंगला हे करतं. हा, बरोबर. हे व्हाईट ब्लड सेल्स, हे जे 5 टाइप सांगितले मी, मोनोसाइट्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स, लिम्फोसाइट्स आणि न्यूट्रिओल्स, हे त्याचे स्ट्रक्चर आहे. आणि त्याचे याचे तुम्हाला फंक्शन लिहून आणायचे उद्या येताना. हे लिम्फ सांगितलं तुम्हाला, जे सेपरेट करतं ब्लड आणि फूड पार्टिकल्सला. ह्या आपल्या स्केलेटल मसल्स, कार्डियक मसल्स, स्मूथ मसल्स. स्मूथ मसल कुठे कुठे सांगितलं मी? स्टमक, लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन, युरिनरी ब्लॅडरला तिथं असतात. अनन्यूक्लिएटेड आहे, नॉन स्टेरिएशन. त्यात स्टेरिएशन नाही का? नाहीये, नॉन स्टेरायटेड आहे. नॉन स्टेरायटेड म्हणजे एक लिनियर आहे किंवा चिपकलेला आहे, त्याला म्हणतो आपण स्टेरिएशन. यामध्ये स्टेरिएशन आहे थोडं थोडं, यामध्ये खूप जास्त स्टेरिएशन आहे. यामध्ये स्टेरिएशन आहे का? मग नाही. आणि एकमेकांना चिपकलेला एक जास्त नाही, लूजली कॉम्पॅक्टेड आहे. ठीक आहे, इनव्हॉलंटरी मसल्स. ठीक आहे, सेकंड वन आपण काय म्हटलं, स्केलेटल मसल्स किंवा कुठली? स्टेरिएटेड. ठीक आहे, सेकंड वन इज स्केलेटल किंवा स्टेरिएटेड. किंवा स्टेरिएटेड. ठीक आहे, यामध्ये काय मग स्टेरिएशन्स असेल. ठीक आहे, इट हॅज स्टेरिएशन्स आहे यामध्ये, बरोबर. मल्टीन्यूक्लिएटेड आहे, मल्टीन्यूक्लिएटेड आहे. ठीक आहे, मल्टीन्यूक्लिएटेड, बरोबर. त्यानंतर अनब्रँच आहे. ठीक आहे, अनब्रँच आहे. त्यानंतर याला एक प्रोटेक्टिव्ह लेअर असते, या मसल्सला प्रोटेक्टिव्ह लेअर्स असते, स्केलेटल मसल्सला प्रोटेक्टिव्ह लेअर्स असते. त्याला आपण काय म्हणतो? सार्कोलेमा. प्रोटेक्टिव्ह लेअर, इट हॅज अ प्रोटेक्टिव्ह लेअर कॉल्ड ॲज सार्कोलेमा. इट हॅज प्रोटेक्टिव्ह लेअर कॉल्ड सार्कोलेमा. सार्कोलेमा प्रोटेक्टिव्ह लेअर असते, सार्कोलेमा. आणि इट इज अ व्हॉलंटरी मसल्स. इट इज अ व्हॉलंटरी. म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये असतं की आपण काय करायचं, काय नाही करायचं. मी आता लिहितोय हे माझ्या व्हॉलंटरीमध्ये, मी जर ठरवलं की नाही लिहायचं तर नाही लिहू शकत. ठीक आहे, व्हॉलंटरी. मसल्सची मुवमेंट व्हॉलंटरी असते, काही मसल्सची मुवमेंट इनव्हॉलंटरी असते, जसे की कार्डियक आणि स्मूथ मसलची इनव्हॉलंटरी असते. ठीक आहे, ही व्हॉलंटरी मसल्स आहे. स्केलेटल्स एकच जी मसल्स आहे त्या व्हॉलंटरी, फक्त स्केलेटल मसल्स आपल्या बॉडीमधल्या. ठीक आहे, किंवा स्टेटेड मसल्स. त्यानंतर थर्ड नंबरची आहे, दीज आर व्हॉलंटरी मसल्स, बरोबर. थर्ड नंबरची कार्डियक मसल्स, ही वाली. थर्ड नंबरची इथपर्यंत कळालं?
कार्डियक मसल्स, यामध्ये पण स्टेरिएशन्स असतात. इट हॅज स्टेरिएशन्स. इट हॅज स्टेरिएशन्स. त्यानंतर हे पण अनन्यूक्लिएटेड आहे, ठीक आहे, अनन्यूक्लिएटेड आहे. त्यानंतर इट हॅज ब्रांचेस. दिसता इथे ब्रांचेस, इट हॅज ब्रांचेस, ब्रांचेस आहे त्यांना, ठीक आहे. आणि इट फाउंड ओनली इन किडनी. बरोबर. हा काय चुकलं मग? हा, इट इज फाउंड ओनली इन हार्ट. इट इज फाउंड ओनली इन हार्ट, ठीक आहे, हार्ट मध्येच असता. या पण काय सेम ॲज इट इज इनव्हॉलंटरी मसल्स आहे. इनव्हॉलंटरी, इट इज इनव्हॉलंटरी, ठीक आहे. आपल्या कंट्रोलमध्ये असतं का? नाही. आपल्या कंट्रोलमध्ये असतं तर मग आपण म्हणलं असतं की बाबा आज काही इच्छा नाही यार ब्रिदिंग करायची, जाऊ दे उद्या करून घेऊ, नाही का. इट इज इनव्हॉलंटरी, ठीक आहे. सो हे 3 टाइप्स संपले आपल्याला. लिहिलं? यात काही डाऊट आहे? नाही. 3 टाइप संपले. कुठले कुठले? टिश्यूचे कुठले कुठले 3 टाइप संपले? इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मस्क्युलर. आता लास्ट वाला कोणता आहे? नर्वस. नर्वस टिश्यू इम्पॉर्टंट आहे कारण की आपला सगळा ब्रेन तिथून त्याच्यामुळे चालतो, सगळे सेन्सेशन त्याच्यामुळे होतात. हे आपली नर्वस टिश्यू, ही नर्व सेल आहे आपली. स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन्स म्हणजे एका सेलचं हे स्ट्रक्चर आहे. ही न्यूरॉन सेल असते आपली, ठीक आहे. तर फोर्थ टाइप आहे आपला नर्वस टिश्यू. फोर्थ टाइप आहे नर्वस टिश्यू, ठीक आहे. इट इज मेड अप ऑफ नर्व सेल्स ऑब्वियसली. नर्व सेल पासून बनलेला असता, ठीक आहे. ही आपली नर्व सेल, ठीक आहे. एक एक फंक्शन आपण याचं समजून घेऊ काय काय असतं नर्व सेल मध्ये. तर हे दिसतंय पूर्ण स्ट्रक्चर. डेंड्राइट्स आहे, न्यूक्लियस आहे, सेल बॉडी, एक्झॉन आहे, मायलिन शीथ आहे, शेवान सेल्स आहे, नोड ऑफ रॅन्युअर, एक्झॉन टर्मिनल्स. याचं काय काय फंक्शन असतं आपण बघूया. आता सेम ॲज इट इज हे जे सेल आपण काय बोलतो डेंड्राइट्स, हे दुसरी जी सेल असेल एखादी नर्व सेल ती याला कनेक्टेड असेल इथं. म्हणजे खूप जास्त गुंतागुंत जाळा दिसतं. आपण ते इमेज मध्ये पण बघितलंय कधी. खूप जास्त ब्रेनच्या सेल एकमेकाला गुंतलेलं असतं, जाळं बनलेलं असतं, ते नर्व सेल्स असतं, ठीक आहे. अशा पूर्ण टोटल सगळ्या सेल त्याला कनेक्टेड असतात. डेंड्राइट्सला एक्झॉन टर्मिनल्स काय असतं? कनेक्टेड असतं प्रत्येक सेलमध्ये, ठीक आहे. तर आता इट इज कनेक्टेड इन सिनॅप्स. इथे एक सेल कनेक्टेड होईल याला इकडची. तो जो गॅप आहे या दोघांमध्ये डायरेक्ट कनेक्शन नसतं, एक लिक्विड थ्रू कनेक्शन असतं, त्याला आपण सिनॅप्स म्हणतो. सिनॅप्स, सिनॅप्सिस, सिनॅप्स त्याला आपण काय म्हणतो? जो जो गॅप आहे त्याला आपण म्हणतो सिनॅप्स, ठीक आहे. इथे फक्त आता 2 डायरेक्ट केमिकल थ्रू असतं,
तिथे केमिकल ट्रान्समिशन होतं. ठीक आहे, केमिकल थ्रू पूर्ण एक जे इन्फॉर्मेशन आहे ती केमिकल थ्रू ट्रान्समिशन होते. ठीक आहे. आणि नर्व सेल टोटली काय करतील मग, पूर्ण बॉडी मधल्या जे ऍक्शन्स आहे त्या करतील. ठीक आहे. आता एक नर्व सिस्टम आहे, नर्व सिस्टम मध्ये याची टोटल डिटेल घेऊ आपण. आता सध्या एवढं डिटेलमध्ये नाही बघायचं, कारण नर्व सिस्टम मध्ये मग सांगेल की कसं फंक्शन्स करेल, कसं करणार नाहीये. कारण की प्रत्येक हा न्यूक्लियस आहे आणि प्रत्येक सेलला कनेक्टेड असते. ते थ्रू केमिकल थ्रू त्याचं ट्रान्समिशन होत असतं. जे आपण सेन्सेशन पाठवतो, कुठलंही सेन्सेशन जे नर्व सिस्टम मध्ये असेल, नर्व सिस्टम आपल्या पूर्ण स्किनच्या अंडर असते, टोटल पूर्ण बॉडीमध्ये तिचं नेटवर्क आहे नर्व सिस्टमचं. कुठे जरी काहीतरी आपल्याला सेन्स झालं, ठीक आहे, तर सेन्स थ्रू कशा थ्रू होतं, स्मेल थ्रू होतं, त्याच्यानंतर अजून टच, अजून दिसणे याच्यावर. ठीक आहे. सो आपले 5 सेन्स ऑर्गन आपल्याला कुठले कुठले, आईज, नोज, स्किन आणि टंग. किती झाले मग हे, 4च झाले, एक बाकी ना. स्किन झालं, पुन्हा मोजा, स्किन, आईज, नोज, टंग, इयर्स, 5 आहे. कान विसरले तुम्ही, कान का फक्त चष्मे दांडी अटकवायला आहे का? ठीक आहे, कान पण विसरले. कानाचं पण एक इम्पॉर्टन्स, खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे ते कानाचं. जे ऑर्गन्स आहे त्याच्यामध्ये पण आहे कानाचं. आईज आणि इयर आपण सेपरेटली त्याच्या ऑर्गनचं जे इन्फॉर्मेशन आहे ती वेगळी पाहू. डमी पण आहे, आईची पण आणि इयरची पण डमी आपल्याकडे. हार्टची सगळ्यात भारी, हार्ट आहे, त्याच्यानंतर स्केलेटल सिस्टम. आता आपण याच्यानंतर आय थिंक हार्मोन्स आहे. चालेल. ठीक आहे. हे होतं आपलं, काय होता, कसा टॉपिक, टिश्यूज चॅप्टर संपला. त्याच्यातल्या टाइप्स होत्या. कुठले कुठले टाइप्स होते टिश्यू मध्ये, काय काय बघितलं पहिल्यापासून, पाना पलटा तुमचे, बंद करून टाकतो.